नमस्कार मित्रांनो, वेलकम टू अरंबोल बीच. ही मी एकदा तुम्हाला आता रूम टूर करून देतो. ॲक्च्युली सामान ऑलरेडी पसरलेलं आहे, तर तरी पण तुम्हाला एकदा रूम टूर करून करतो. तर हा आहे बेड. इथं आपल्याला आपले क्लोथ्स ओले असतील किंवा असतील तर आल्यानंतर बाहेरून आल्यानंतर टांगायला आहे. इथं टेबल एक आहे, टीपॉय आहे, माझं सामान सगळं असं अस्ताव्यस्त आहे. त्याच्यानंतर इथं आतमध्ये एक किचन पण आहे, रेफ्रिजरेटर पण आहे. इथं तुम्हाला बाहेर जायचं असेल तर तुम्ही सामान आणून इथं स्वयंपाक बनवू पण शकता. इथं अटॅच टॉयलेट आहे. तर हा आहे अरंबोल बीच रोड आणि असं हे इथं मार्केट पण आहे. तुम्ही बघू शकता हे मार्केट. शॉपिंगला वगैरे गोष्टी आहेत, ग्रोसरीज आहेत, ग्रोसरीज मिळतात. ऑलमोस्ट सगळं सामान इथं मिळतं. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज हा आपला गोव्यातला दुसरा दिवस आहे. दुसरा म्हणू शकतो आपण. ॲक्च्युली तसा बघायला गेलं तर पहिलाच, म्हणजे फिरण्यासाठी पहिलाच. काल संध्याकाळी मी पोचलो, त्यामुळं काल तरी काय फिरता असं काय आलं नाही. काल उशीर झाला पोचायला, ऑलमोस्ट 7:30. म्हणजे रजिस्ट्रेशन वगैरे, हॉटेलला रजिस्ट्रेशन वगैरे करण्यामध्ये 7:30 वाजले होते. सो बेसिकली आजचा पहिला दिवस. आणि आज मी थोडी सकाळी फोटोग्राफी केली अरंबोल बीचला. पण तर तो शूट मला करायचा होता ॲक्च्युली, पण काल रात्रभर तिथं लाईट नव्हती. सो माझे डिव्हायसेस सगळे डिस्चार्ज झालेत. कॅमेरा फक्त ऑन होता, पण तो फोटोग्राफीसाठी लागणार होता. सो तो काही मला शूट करता आला नाही. होपफुली आज संध्याकाळी मी परत तिथं करणार आहे शूट. सो आज संध्याकाळी होपफुली मला शूट करता येईल. तर आत्ता आलो आहे मी चपोरा फोर्टला. हाच तो फोर्ट आहे जो दिलच्या हातामध्ये 3 जणांनी मिळून तो इथं जो एक शूट घेतला होता, जो फेमस झाला होता, तोच हा फोर्ट आहे. तर आय थिंक ते लोकेशन जे आहे ते आहे माझ्या पाठीमागे जे दिसते. आय थिंक हे इथं जी लोकं उभारलेत ते लोकेशन ते आहे असं मला वाटते. सो लेट्स सी. मी तिथं जातो आहे आणि बघतो आहे. थोडी गर्दी आहे. तर मित्रांनो, हाच आहे आय थिंक दिलच्या हातावाला पॉईंट. होपफुली मी फोटो कॅप्चर केलेला आहे. सो बघू. आय डोंट नो. ती भिंत तर वाटत नाही. जी भिंत ज्याच्यावरती ती घ बसले होते, तो पॉईंट हा तर वाटत नाही. की मला तो हा पॉईंट वाटतो आहे, पण बॅकग्राऊंड तिथे नाही आहे. लेट्स सी. तिकडे एक पॉईंट आहे, सो तो जाऊन बघूया आपण. हे असे काही पॉईंट्स आहेत चपोरा फोर्टवरती. मला ॲक्च्युली तो पहिला जो पॉईंट होता तोच पॉईंट तो दिलच्या हातावाला वाटतो आहे. मे बी तिथले थोडे जे दगडं होती, जी एक अशी गॅप दिसत होती, की 3 जणं बसले होते त्यामध्ये. मे बी ते दगडं पडलेले असतील. आय डोंट नो. पण हा आहे चपोरा फोर्ट. सो आता मी इथून निघतो आहे. ॲक्च्युली मला बरेच पॉईंट्स कवर करायचे आहेत आज, आणि सनसेटच्या आधी परत मला अरंबोल बीचवर जायचं आहे, की जिथं मी सकाळी शूट केलं होतं त्याच पॉईंटवरती मला परत शूट करायचं आहे. आणि त्या सनसेट टाईमला मला शूट करायचा आहे. आणि तो फोटोशूट करताना ॲक्च्युली मला व्हिडिओ शूट पण करायचा आहे, जो तुम्ही फोटोग्राफी चॅनलवरती बघाल ते सगळं. सो आपण आता भेटूया पुढच्या स्पॉटला, जिथं आपण थांबू. तिथं गेल्यानंतर मी तुम्हाला सांगेनच आपण कुठं आलो आहे ते. सो चला जाऊया नेक्स्ट स्टेशनला. आय थिंक हे स्पॉट्स असू शकतात, आणि तशी सेम भिंतीचा गॅप आहे. आणि आय थिंक हाच तो बॅकग्राऊंड लोकेशन असू शकतं. आय एम नॉट शुअर, मला एक्झॅक्टली नाही आठवत आहे. पण इथं तसे 2 ते 3 स्पॉट आहेत. सो ह्यापैकीच एक असणार आहे तो. नमस्कार मित्रांनो. आता आपली रिटर्न जर्नी स्टार्ट झालेली आहे. आत्ताच मी पेट्रोल स्टॉप घेतलेला आहे, आणि आत्तापर्यंत मी ॲव्हरेज कॅल्क्युलेट केलं, म्हणजे फुल टँक केला होता, आणि त्याच्यानंतर मी ट्रिप सेट केली होती.
त्यानंतर आत्ता पेट्रोल भरल्यानंतर मला 8.8 लिटर पेट्रोल बसलं आणि ऑलमोस्ट 283 किलोमीटर रनिंग झालं होतं फिल केल्यानंतर. तर अराऊंड मला 32चं ॲव्हरेज पडलेलं आहे. तर ह्यावेळेस डॉमिनारनं खूप चांगलं ॲव्हरेज दिलं आहे मला.